नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर कमीत कमी तुमच्या भावाचा 15 दिवसानंतर ब्लॉग येतोय. त्याचं कारण असं की तुम्हाला सांगतो, थोडे काही प्रॉब्लेम होते आणि मध्ये याच्यामुळे ब्लॉग बनत नव्हतं की माझे ब्लॉग टाकायची इच्छा पण होत नव्हती. सध्या पण ब्लॉग टाकत नाही कारण आपले नेते, लाडके नेते, माझं तर आवडते नेते होते बघा. ते कोण माहिती का? आपली अजित दादा. तुम्हाला सांगतो, मी अजून कधी भेटलो नाही दादांना, कधी बोललो पण नाही, पण त्यांचे भाषण, त्यांचे व्हिडिओ एकदम मनाला भावणारे होते आणि एकदम बेकार विषय होते. लय भारी व्हिडिओ होते, म्हणजे लय भारी. एकदम दादाचा स्वभाव म्हणजे रॉयल होते, रॉयल. पहिली बारामती मी व्हिडिओ वगैरे बघतो ना, पहिली बारामती बघा, मी अजून पण बघा व्हिडिओला त्याला पहिली बारामती कशी होती आणि आत्ताची बारामती कशी होती, आत्ताची बारामती कशी झाली. आणि बीड जिल्हा पण दादानी पण बीड जिल्ह्यात रेल्वे आणली. शेवट दादा आपल्या सगळ्याला सोडून गेले. खूप दुःखाची बातमी आहे मित्रांनो. कारण एखादं जर आपल्या जवळचा माणूस, समजा आपल्या घरातलंच एक व्यक्ती गेले, कसं वाटतं, तसंच आपल्या लाडके अजित दादा गेले म्हणजे आपले दादा गेले, आपल्यालाच लय वाईट वाटतंय मित्रांनो. बघू शकता इकडे आपला गहू वगैरे शेतात आलो मी सध्या, लय वाईट वाटतंय. दादा म्हणले होते की मी कामाचा माणूस आहे, आणि दादा शेवटपर्यंत आपल्यात रडत राहिले. त्यांचे मित्रांनो व्हिडिओ वगैरे बघितले, त्यांचे कागद होते, तुम्ही कागद वगैरे बघितले का? सगळे कागद वगैरे मी बघितले, म्हणजे असं व्हिडिओमध्ये बघितले, असं समक्ष नाही बघितले. कागद वगैरे खरंच दादा शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासाठी तर रडत राहिला, तर शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यासाठी. आता विमायन हे झालं ते मित्रांनो, त्या अजून अक्षरशः डोळ्यासमोर घेतलं ना, अंगावर पार काटा आलं नव्हतं. कारण इतकं बेकार होतं की तुम्हाला पण शब्दात पण सांगू शकत नाही. मी पोट झालेला ते व्हिडिओ पण बघितला, फाट दिशीन पटलं. आणि आयने जे व्हिडिओ बनला होता, वर जे व्हिडिओ बनला होता, सोशल मीडियाला चांगला व्हायरल चालला आहे ते व्हिडिओ वगैरे मी बघितला. त्याला कमीत कमी 50 मिलियन का 60 मिलियन व्ह्यूज येतं. ते व्हिडिओ मी बघितला. ते व्हिडिओ बघून तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मित्रांनो. आपला असे घाण प्रकार म्हणजे लय बेकार हे झाले. दादा तुम्ही कामाचे माणूस आहेत, म्हणजे कामाचे माणूस होतात आणि कामाचेच माणूस आहेत दादा तुम्ही. खरंच असा महाराष्ट्राला डबल कोणताच नेता नाही भेटणार, एवढं मी सांगतो. बाकीचं नाही, पण माझा आवडता नेता अजित दादा. आणि माझे आवडते नेते तुम्हाला सांगतो मित्रांनो, 2 होते. एक अजित दादा आणि एक गोपीनाथ मुंडे साहेब. ते तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब तर नाहीतच, पण अजित दादा पण गेले. चला जाऊन द्या, ह्याच्यामुळे आपले काय ब्लॉग आले नाही बरेच दिवस. कारण सध्या पण ब्लॉग म्हणजे कसं असतं मित्रांनो, तुम्ही एक घरातले, मी सांगितलं तुम्हाला, तर घरातली व्यक्ती एक गेलं कसं वाटतं माणसाला, तसाच विषय येऊ. त्याच्यामुळं तर कसा वाटला एक मोटिवेशनचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण आता, दररोज आपले ब्लॉग येत जातील, ब्लॉग कंटिन्यू करीत जा. भेटू आपण अशाच एका भन्नाट ब्लॉगमध्ये.